मधुर, गोड, स्वादिष्ट आणि सात्विक अशी डिश आपल्यासोबत शेअर करते. नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. तर ही दलिया खीर ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे. तर पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीला दूध न घालतासुद्धा हे आपण खीर खाऊ शकतो. तर एक वाटीभर मी हा गव्हाचा दलिया घेतलेला आहे, बाजारात मिळतो. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात 2 चमचे चांगलं तूप घातलं आहे. ते चांगलं पातळ झालं की त्यामध्ये 8-10 काजू आणि 3-4 बदाम ते घेऊन त्याचे तुकडे केलेत आणि ते 2-3 मिनटापर्यंत रंग बदलेपर्यंत परतून घेते. तर हे काजू बदाम 2-3 मिनटापर्यंत मंद गॅसवरच हे परतून घेते. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालतं, पण स्वाद चांगला येतो म्हणून मी ते घातलेत. आणि आता ते भाजले गेलेत, परतले गेलेत, छान तळले गेलेत, त्यामुळे ते काढलेत. आता त्या राहिलेल्या तुपामध्ये 1 वाटी हा गव्हाचा दलिया तो भाजून घेत आहे. सुरुवातीला तो पांढरा दिसतो आणि नंतर तांबूस गुलाबी छान रंग येईपर्यंत तो भाजून घेतला आहे. तर 5-6 मिनटापर्यंत मंद गॅसवर हा दलिया भाजायला वेळ लागलेला आहे आणि तो चांगला भाजला गेलेला आहे. तर 1 वाटी दलियाला 3 वाटी पाणी मी घातलं आहे आणि हा दलिया आता शिजून घ्यायचा आहे. तर मिक्स करून घेते पाणी आणि दलिया. ही खीर बनवायला सोपी आहे, 15 मिनटातच ती खीर बनली जाते. तर हा मिक्स करून घेतला आहे पाणी आणि 3 वाट्या पाणी घालून दलिया. आता त्यामध्ये ओलं नारळ त्याचे मी तुकडे करून घेतले. तर 1/2 कप तुकडे आहेत हे. या ठिकाणी आपण सुकं खोबरं वाटी त्याचेसुद्धा पातळ काप करून घालू शकतो. कुकरचं झाकण लावून मंद गॅसवर चांगल्या 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. कुकर गार झालेला आहे पहा आणि दलियासुद्धा छान शिजलेला आहे, रंगही चांगला आलेला आहे. आता यामध्ये गूळ, तर 1 वाटी दलियाला 1 वाटी गूळ मी घातला आहे. तर गुळाचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. जास्तसुद्धा गूळ ज्याला आवडत असेल तो घालू शकतो. तर हे गूळ पातळ होईपर्यंत हलवत राहायचं आहे. तर या ठिकाणी जवळजवळ आपली खीर ही तयारच झालेली आहे. पहा, रंगसुद्धा छान आलेला आहे, गूळ पातळ झालेला आहे पहा. आता यामध्ये तळलेले काजूचे तुकडे ते घातलेत. थोडे काजू बदामाचे तुकडे मी बाजूलासुद्धा ठेवलेले आहेत वरतून गार्निशिंगसाठी. तर यामध्ये आता जायफळ पूड घातली आहे, वेलची पूड घातली आहे आणि हे मगज बी घातलं आहे. तर हे सर्व 1-1 छोट्या चमच्याच्या प्रमाणात घातलं आहे. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आणि खीर आपली तयारच झालेली आहे, बाऊलमध्ये काढलेली आहे पहा. वरतून चांगलं तूप घालायचं आणि दूध न घालता आणि दूध घालून अशा दोन्ही प्रकाराने आपण ही खीर खाऊ शकतो. म्हणून असे दोन्ही प्रकार मी आपल्याला दाखवलेले आहेत. तर दूध हे आपण थोडं थोडं करून वेळेवरती खीर घेतो त्यावेळेस घातलं तरीसुद्धा चालतं, म्हणजे दूध हे कमी लागतं आणि कारण गहू हे दूध शोषून घेत असतं. निराली माय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तसेच निराली माय चॅनलवर इतर रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा आणि प्लीज लाईक आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर ही डिश कशी वाटली, खूप लवकरच होणारी आहे, सात्विक आणि पौष्टिक आहे, कमी साहित्यात होणारी आहे. तर आपणही करून बघा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.